या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्य प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील। पत्ता शाखा नंबर 1 पद्मशाली नगर MIDC अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर। शाखा नंबर 2 स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर MIDC सोलापूर। 72 लाखांचा ऑनलाईन गंडा, नेपाळी सूत्रधार दिल्लीत जेरबंद, सायबर पोलिसांची कारवाई। शहर सायबर पोलीस स्टेशनकडील दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी हे नेपाळ येथे राहून तेथील त्याच्या चायनीज व नेपाळी साथीदार यांच्यासोबत संगनमत करून लाखो रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करणाऱ्या व 1 वर्षापासून फरार असलेल्या सराईत आरोपी विरुद्ध लुक आउट नोटीसच्या माध्यमातून दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून अटक करण्यात आली आहे। फिर्यादीशी आरोपीने ऑनलाईन संपर्क साधून क्रिप्टो करन्सी ट्रेडिंगमध्ये 10 ते 300% फायदा करून देण्याचे आमिष देऊन फिर्यादीस ऑनलाईन सुमारे 72,64,000 रुपये इतकी रक्कम भरण्यास भाग पाडून फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली। या गुन्ह्यात सोलापूर शहर सायबर पोलिसांनी आतापर्यंत एकूण 4 आरोपी निष्पन्न केले असून यातील सूत्रधार आरोपी रोज मगर थापा वय 23 राहणार बोसन दक्षिणखाली 1 काठमांडू नेपाळ व त्याचे सहकारी आरोपी दोरजे तमांग यांनी फिर्यादी त्यांच्या फसवणूक रकमेपैकी काही रक्कम सारस्वत बँकेमध्ये असलेल्या M इंजिनिअरिंग नावाच्या मध्ये वर्ग करून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। आरोपी रोजमगर थापा हा नेपाळ येथील नागरिक आहे। नेपाळ येथे संपर्कात आलेल्या चीनी नागरिकांच्या सांगण्यावरून तो भारतात आपल्या अन्य साथीदारांसोबत येऊन भारतीय नागरिकांना कमिशनचे आमिष दाखवून त्यांचे बँक खाते गुन्ह्यात वापरण्यास येऊन खात्यातून फसवणुकीचे रक्कम स्वीकारून पुढे वर्ग करत असे। हा आरोपीने दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश व मणिपूर येथे राहून फसवणुकीचे काम करत होता। आरोपी हा नेपाळचा नागरिक असल्याने तपासादरम्यान त्याची माहिती मिळवून त्याच्या विरुद्ध सन 2025 मध्ये लुकआउट नोटीस जारी केली होती। गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी बाहेरच्या देशात असल्याने इमिग्रेशन विभागाच्या संपर्कात राहून आरोपीचा मागोवा घेऊन त्याच दिनांक 8 मार्च 2026 रोजी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली येथून ताब्यात घेऊन न्यायालयात समक्ष हजर केले असता 6 दिवसांची पोलीस कोठडी रिमांड मिळाली आहे। तरी आरोपीकडे तपास चालू असून इतर साक्षीदाराबाबत माहिती घेऊन त्यांचे नाव निष्पन्न करून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्याची तजवीज ठेवून पोलीस अधीक्षक तपास करत आहेत। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त M राजकुमार, पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर सायबर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शैल गजा, पोसई प्रवीण भोपळे, पोसई नागेश इंगळे, पोह मच्छिंद्र राठोड, पोह प्रकाश गायकवाड, पोको रतिकांत राजमाने या तपास पथकाने पार पाडली। सोलापूर शहर सायबर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 4/25 BNS कलम 318-4, 319-2, 35 सह IT ॲक्ट कलम 66 क याप्रमाणे सायबर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता। यामध्ये फिर्यादीकडे ऑनलाईन संपर्क साधून क्रिप्टो करन्सी ट्रेडिंगमध्ये 10 ते 300% फायदा करून देण्याचा आमिष दाखवून फिर्यादीस ऑनलाईन 72,64,000 इतकी रक्कम भरण्यास सांगून फिर्यादीची आर्थिक फसवणूक केलेली होती। सदर गुन्ह्यामध्ये सायबर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी 4 आरोपी निष्पन्न केले होते आणि यामागचा एक सूत्रधार जो नेपाळी नागरिक आहे तो आरोपी नामी रोज मगर थापा वय 23 वर्ष राहणार बोसन काठमांडू नेपाळ या आरोपीला आपण अटक केलेली आहे। हा आरोपी जो आहे तो नेपाळ येथील रहिवासी आहे आणि त्याचा साथीदार दोरजे तमांग आणि एक चीनी नागरिक अशी माहिती मिळालेली आहे। त्यांना सोबत घेऊन भारतातील नागरिकांना कमिशनचे आमिष दाखवून त्यांच्या बँक खात्यामध्ये गुन्ह्यात वापरण्यास येऊन सदर खात्यामधून फसवणुकीची रक्कम हा इतर बाकीच्या अकाउंट्समध्ये वर्ग करत होता। या आरोपीने दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, मणिपूर येथे राहून फसवणुकीचे हे गुन्हे केलेले आहेत। सदर आरोपी हा नेपाळचा नागरिक असल्याने तपासादरम्यान त्याच्या पासपोर्टची माहिती मिळवून त्याच्याविरुद्ध 2025 मध्ये आम्ही लुकआउट नोटीस जारी केलेली होती आणि इमिग्रेशन विभागामध्ये आपण त्यांच्याशी संपर्कात राहून आरोपीचा मागोवा घेतलेला होता आणि त्यानुसार आपल्याला दिनांक 8 मार्च 26 रोजी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे तो आल्याची आपल्याला माहिती मिळाली आणि त्यानंतर आपल्या टीमने त्याला ताब्यात घेऊन त्याला माननीय न्यायालयासमक्ष उभे केले असता त्याला 6 दिवसाची PCR मिळालेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण कारवाई त्यामध्ये केलेली आहे।
कारवाई जी आहे ती माननीय पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार सर, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शेत गजा, PSI भोपळे, PSI इंगळे, पोलीस हवालदार मच्छिंद्र राठोड, पोलीस हवालदार प्रकाश गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल रतिकांत राजमाने यांच्या तपास पथकाने पार पाडलेली आहे. या अनुषंगाने आम्ही सोलापूर शहरमधील सर्व नागरिकांना आवाहन करतो आहे की आपल्याला जर ऑनलाईन पद्धतीने किंवा सोशल मीडियावरती जर कोणी असं आमिष दाखवत असेल की आपल्याला क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंगमध्ये आपल्याला कमिशन मिळेल किंवा आपल्याला शेअर्स ट्रेडिंगमध्ये आपल्याला जास्तीचा नफा दाखवून जर आपल्याला आमिष दाखवत असतील तर असल्या कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. यामध्ये बऱ्याच प्रमाणात फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. त्याचप्रकारे जर या संदर्भाने आपल्याला कोणी असं म्हणत असेल की आम्ही तुम्हाला अकाउंट बँकेमध्ये ओपन करून देतो, आपली ते माहिती मागतात की आम्हाला पॅन कार्ड द्या, आधार कार्ड द्या आणि त्यानुसार बँकेमध्ये अकाउंट ओपन करून त्या अकाउंटचा वापर जो आहे तो अशी फसवणुकीची रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी केलेला जातो, जेणेकरून आपलंसुद्धा त्यामध्ये आरोपी म्हणून नाव येऊ शकतं. तर या दृष्टीने आपल्याला फार सतर्क राहण्याची गरज आहे. आपण असं कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. आपली जी सेव्ह केलेली अमाऊंट आहे ती आपण कोणाही गुन्हेगारांकडे जाऊ देऊ नका. या दृष्टीने सतर्क राहा. जर आपल्याला असे काही प्रकार आढळून येत असतील तर आपण त्वरित सायबर पोलीस स्टेशनला संपर्क साधा. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव प्रवीण भोपळे, पोलीस उपनिरीक्षक सोलापूर शहर सायबर पोलीस स्टेशन. ऑनलाईन गुन्ह्यातील हा 1 वर्षापासून फरारी असलेला आरोपी आपण एक कौशल्यपूर्णाने पकडलेला आणि तपास करून त्याला ताब्यात घेतला आहे. सोलापूर शहर सायबर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 4/25 BNS अंडर सेक्शन 318, 319(2), 352 IT ॲक्ट 66 CD प्रमाणे गुन्हा दाखल होता. फिर्यादी यांना क्रिप्टोकरन्सीमध्ये आणि शेअर ट्रेडिंगमध्ये 300-400% परतावा दाखवून त्याची 72,64,000 रुपयाची फसवणूक केली होती. याच्या गुन्ह्यामध्ये जे फर्स्ट इयरला अकाउंट गेले होते त्याची कॉन्स्पिरसी करणारे जे कॉन्स्पिरसी करणारे जे आरोपी होते त्या आरोपींना आपण अटक केली होती यापूर्वीच. त्यांच्याकडे सविस्तर तपास केला असता त्यांनी जिथे मुक्काम केला होता त्या मुंबईच्या हॉटेलमध्ये तपासात जाऊन ते नेमके काय प्रकार करतात त्याद्वारे आपण पुढील तपास केला होता. त्यातून एक नेपाळी नागरिक व एक चिनी नागरिक असे 2-3 आरोपी त्याच्यासमोर वास्तव्यास होते. त्या आधारे नेपाळी नागरिकाच्या माहितीचा आपण तपास घेऊन त्याच्या विरुद्ध आपण LOC पारित केली होती. ते LOC पारित केली असताना ब्युरो ऑफ इमिग्रेशनने सदर आरोपी नामे रोज थापा याला दिनांक 8 मार्चला नेपाळमध्ये पलायन करताना ताब्यात घेतले व आपल्याकडे हँडओव्हर केले. त्याच्याकडं तपास केला असता अजून पुढच्या मोठमोठ्या हँडलर आणि मोठमोठे जे चॅनल आहेत आणि तो पण एक बेडेमच आहे तर पुढे माहिती प्राप्त होत आहे. आणि सदरची जे हँडलर हे कदाचित भारताबाहेर असलं तर सध्या तरी निष्पन्न होत आहे. आपण सांगू तर त्याच्यावरती आता बेसिक तेवढं निष्पन्न होत आहे. सदरची कामगिरी ही माझे ऑनरेबल CP सर एम राजकुमार, माझे ऑनरेबल DCP मॅडम पाटील मॅडम, ACP माने सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या सायबर टीमने केलेली आहे. तर माझं सगळ्या नागरिकांना नक्की एक आव्हान आहे की सायबर फ्रॉड हा जो आहे ह्याला आज नव्हे पुन्हा पुढे नक्की पडू शकतं. प्रत्येकाने एकदा सायबर फ्रॉडसाठी आवश्यक सगळ्या लिंक्स पहा, व्हिडिओज पहा. आपले सोलापूरच्या व्हॉट्सअप आणि फेसबुक इंस्टाग्रामच्या ऑफिशियल चॅनलला त्यासंबंधी लिंक्स आहेत ते कसं प्रिव्हेंट करायचं त्या पहा, त्याच्याप्रमाणे अनुकरण करा. आपल्या सगळ्या सोशल मीडियाला 2 स्टेप व्हेरिफिकेशन अप्लाय करा. ज्या तुम्ही जाहिराती बघता घर बसल्या पैसे कमवा, घर बसल्या हे करा ते करा, ऑनलाईन कामं आहे असं करा, हे सगळं फेक आहेत. हे फक्त तुम्हाला जाळ्यात ओढण्यासाठी आणलेली काम आहेत. ही चेन फार मोठी असते. त्यामुळं कुठलीही गोष्ट या जगात फ्री मिळत आहे, दॅट्स नथिंग फ्री इन द वर्ल्ड. त्यामुळे कुठलीही गोष्ट निदान ऑनलाईन करताना तरी प्रिव्हेंट राहा. आणि जर तुम्ही यात अनभिज्ञ असाल किंवा तुम्हाला काही माहीत नसेल तर एकदा सायबर तज्ज्ञांचा, पोलिसांचा सल्ला घ्या, तरच पुढील कार्यवाही करा. आणि तरीही इन केस जर तुम्ही सायबर थ्रेटला कसे बळी पडला काय पडला तर सगळ्यात पहिला एक नंबर नोट करून ठेवा माइंडमध्ये, फोनमध्ये 1930 or 1945. 1930 हा आपला नॅशनल पोर्टलचा नंबर आहे सायबर क्राईमचा आणि 1945 हा आपला महाराष्ट्र सायबरचा नंबर आहे, ज्याच्याद्वारे तात्काळ तुमच्या तक्रारीला रेस करून त्याची गांभीर्य घेतलं जातं आणि प्रिव्हेन्शन केलं जातं. साधारण दिवसाला 5 ते 6 हजार तक्रारी ह्या रेकॉर्ड होतात आणि ज्याचा खूप मोठा फायदा झालेला आहे लोकांना आणि पुढच्या आरोपींना पकडण्यात. तर मला असं म्हणायचं आहे की
हा जो सायबर विषय हा खरंच गंभीरतेने घ्या. आपण सर्वजण याच्यामध्ये खूप निग्लिजिबल आहोत आणि इतके गंभीर नाही आहोत जितकं असायला पाहिजे. त्यामुळं आणि आजकाल आपण सगळे सायबरच्या शिवाय राहू शकत नाही, ऑनलाईनच्या शिवाय राहू शकत नाही. त्यामुळे कुठे ना कुठे आपण कनेक्टेड आहोतच. त्यामुळे सगळ्यात पहिला आपला डाटा मेन्शन ठेवा, डाटा प्रिव्हेंट ठेवा. आपला डाटा कुठं सेल होतं का, कुठं डिस्क्लोज होते का हे पहा. आणि आपले बँक अकाउंट हे प्रॉपर सुरक्षित ठेवा, सिक्युअर ठेवा, बँकेशी अपडेट राहा. आपले पासवर्ड, शेअर्स, OTP हे तत्काळ नेहमी प्रिव्हेंट ठेवा आणि हे सिक्युअर ठेवा, हार्ड ठेवा, अपडेट राहा त्या पासवर्डच्या, ते चेंज करत राहा. आणि माझं तर म्हणणं असं आहे की सांगतो की आपल्या ज्या बँकेमध्ये आपले जे पैसे असतील त्याला मॅक्झिमम ऑनलाईन ॲक्सेस देण्याचं टाळा, किंवा त्यांना हॅकर्स करणं हा अत्यंत सोपा आणि श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑथोराइज द डीलर ऑफ मेटारोल स्टील, द पॉवर ऑफ स्टील. आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड MIDCच्या मध्यभागी MIDC पोलीस चौकीजवळ अनंतारा लॉनच्या समोर सोलापूर. आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी. येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील. चेट्टीनाड ACC सिमेंट, अल्ट्राटेक सिमेंट, बिर्ला शक्ती, जुवारी, सागर व विकॅट सिमेंट, डॉक्टर फिक्सिट, अल्ट्राटेक कंपनीचे वॉटरप्रूफ एक्सपर्ट, ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल, अल्ट्राटेक कंपनीचे AAC ब्लॉक, शेड तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे, स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल, पाईप, चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध. प्रभाकर स्टील गज्जम येथे. प्रोप्रायटर श्री राजय्या प्रभाकर गज्जम. मोबाईल नंबर 94 23 59 12 59 किंवा 80 87 55 16 79. शाखा नंबर 1 पद्मशाली नगर MIDC अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा कॅफे वेर समोर सोलापूर. शाखा नंबर 2 स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर MIDC सोलापूर. आजच भेट द्या.